शिवजयंती भीमजयंती उत्सव 2023 रविवार दिनांक 23 एप्रिल वेळ रात्री 8 ते 11 वाजता ठिकाण पोलीस ग्राउंड कर्जत जिल्हा रायगड। कार्यक्रम शिवगीते व भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रम। गायक कलाकार वैशाली माडे। माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान फेम। प्रतीक सोलशे मराठी इंडियन आयडॉल महाविजेता। कार्यक्रम शिवगीते व भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रम। आयोजक श्री मनोहर सदाशिव थोरवे, माननीय उपसभापती पंचायत समिती कर्जत, शिवसेना भाजपा व आरपीआय कर्जत खालापूर। महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नेरळ पोलीस ठाणे इफ्तार पार्टीचे आयोजन। प्रतिनिधी संदेश साळुंके। नेरळ पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर व सर्व पोलीस स्टाफ यांनी रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। दिनांक 17 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता मुस्लिम बांधवांनी नेरळ पोलीस ठाणे येथे आपला रोजा सोडला। यावेळी ज्येष्ठ नागरिक जयेद नजे यांनी शांततेचा संदेश दिला, तर DYSP विजय लगारे यांनी सांगितलं की रमजान पवित्र महिना म्हणून मानला जातो। तेंडुलकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। यावेळेस नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मस्कर व दामत गावचे सरपंच जाबीर नजे तथा नेरळचे माजी सरपंच अयूब तांबोळी, नरेश मसने, जहीर पालटे, जाकी नजे, मुन्नाबी नजे, होजेस लकडावाला, सरफराज नजे आदी उपस्थित होते। इफ्तार पार्टीच्या औचित्याने उपस्थित नेरळचे प्रतिष्ठित मस्कर साहेब, माझे PI तेंडुलकर साहेब आणि या इफ्तार पार्टीच्या अनुषंगाने उपस्थित माझे सर्व मुस्लिम बांधव, सर्व मुस्लिम प्रतिष्ठित मंडळी आणि ह्या कार्यक्रमाच्या उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू। सर्व मुस्लिम समाजाच्या जीवनामध्ये रमजान ईद किंवा रमजानचा महिना हा पवित्र महिना मानला जातो आणि हा महिना साधारणपणे मार्च लास्ट वीक ते आपल्याला 22 एप्रिलपर्यंत असणार आहे आणि या महिन्यामध्ये जे काही मुस्लिम धर्माची जे आदर्श तत्व, त्याग असेल, बलिदान असेल, सौदार्याचे संबंध असेल आणि कुठल्याही व्यक्तीला सपोर्ट करून त्याला त्याच्या जीवनामध्ये शांती समाधान कसे लाभेल या अनुषंगानं मुस्लिम समाजातील सर्व जी आदर्श तत्व आहे या आदर्श तत्वाचा परिपाक म्हणजेच हा मुस्लिम समाजाचा रमजानचा महिना असेल आणि ह्या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचा एक क्षण आम्ही त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी कर्जत पोलीस ठाणे यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। या इफ्तार पार्टीच्या आणि रमजान महिन्याच्या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त आज नेरळ पोलीस स्टेशनतर्फे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीकरिता नेरळ शहरातील उपस्थित मान्यवर मुस्लिम बंधू, पत्रकार बंधू व इतर नागरिक यांनी आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। आमच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहून इफ्तार पार्टी चांगली कशी होईल यासाठी स्वतःनी हिरिरीने भाग घेऊन सर्व पदार्थ असू दे किंवा काय असू दे ह्यामध्ये सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। तसंच जहीदभाई आणि आमचे DYSP सरांनी जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि ह्या आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली असे मी माननीय वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे जाहीर करतो। नेरळ पोलीस स्टेशनतर्फे मुस्लिम बांधवांना व इतर आमचे बांधव सर्वांना इफ्तार पार्टीच्या निमित्त जो कार्यक्रम अरेंज करण्यात आला, मी आमच्या समाजातर्फे सर्व आमचे लोकांनी जे उपास धरलेले आहेत त्यांच्यातर्फे इतर आमचे सर्व बंधू त्या सर्वांतर्फे आम्ही नेरळ पोलीस स्टेशनचा प्रामुख्याने आमचे DYSP साहेब
आणि आमचे PI तेंडुलकर साहेबांचे आम्ही सर्व आभारी आहोत। हे जो कार्यक्रम अरेंज केला जातो ह्या अशा वेळात याची भयंकर आवश्यकता आहे, कारण अशा कालातून आमचा सर्वांचा प्रवास चालला आहे। तर सर्व त्या ठिकाणी हा धोकादायक प्रवास होतो आणि त्या निमित्ताने आज या सर्व आम्ही मुस्लिम बांधव बोला ना इतर बोला रोजे इफ्तारच्या निमित्ताने परमेश्वराला आमच्या अल्लाहला खुश करण्यासाठी हे सर्व अरेंज केला जातो। आमचं हे प्रोग्राम काही नेरळ मशिदीमध्ये पण होत असतात। गेल्या टायमाला तेंडुलकर साहेब एक 8 दिवस पूर्वी आमच्या प्रोग्राममध्ये होते, त्या ठिकाणी आमच्या मौलाना जे काय इफ्तार रोजे इफ्तारच्या ह्याच्यानी जे बोलायचं असतं ते परमेश्वराच्यांनी जी प्रार्थना करत ती असते त्या ठिकाणी ते सर्वांसाठी करत होते। तेंडुलकर साहेबांना पण आपल्या देशाच्या सर्व बंधूंसाठी सर्वांसाठी जेणेकरून आपल्या गावाला आपल्या राज्याला देशाला सर्वांच्या मनात एक त्यांसाठी एक प्रेमाचे संबंध वाढू, एक प्रेम जास्त सर्वांसाठी त्या ठिकाणी होईल आणि सर्व गुन्हा गोविंदाने एक दुसऱ्याबरोबर वावरत राहतील। असाच जेणेकरून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत DYSP साहेब, तेंडुलकर साहेब, नेरळ पोलीस स्टेशन, ह्या गावात आम्ही पण परमेश्वराच्या नीती मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।